महिला काहीतरी मिळवण्यासाठी बाहेर पडत असतात असं तिनं एकदा भाषणात म्हटलं होतं. तिलाही काहीतरी मिळवायचं होतं, पण ते मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर केला आणि तो मार्ग तिला तुरुंगात घेऊन गेला. नेमकं हे प्रकरण काय घडलं पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वे पोलिसांनी मालविका नावाच्या एका महिलेला अटक केली आहे. रेल्वे पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून 1 वर्षापेक्षा अधिक काळापासून मालविका लोकांना फसवत होती. मालविका रेल्वेचं चेकिंग करते हे पोलिसांना समजलं होतं. विशेष करून ती पालनाडू एक्सप्रेसमध्ये चेकिंग करायची. 1 वर्षापासून SI रेल्वेमध्ये चेकिंग करायची, पण कोणालाही याबाबत समजू शकलं नाही. मालविका नालगोंडा जिल्ह्याची रहिवासी आहे. वर्षभर ती सगळीकडे पोलिसांच्या गणवेशातच जायची आणि पोलीस असल्यासारखंच वागायची. ही महिला रेल्वेमध्ये चेकिंग करायची. सोहळ्यांमध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी आणि मंदिरातही पोलिसांच्या गणवेशात जाऊन सगळ्यांसमोर मिरवत असायची. पण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा मालविकाचा साखरपुडा नारकेटपल्लीमधील रहिवासी असलेल्या एका तरुणाशी झाला. तो IT क्षेत्रात जॉब करत होता, पण मालविका साखरपुड्यातही पोलिसांचा गणवेश परिधान करूनच पोहोचली. त्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला संशय आला. त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं. सोहळ्यानंतर सामान्य पोलिसांनी रेल्वे पोलिसांकडे चौकशी केली. मालविका नावाची कोणी आहे का अशी विचारणा करण्यात आली. त्यानंतर RPF नालगोंडा RPF असं एका ठिकाणी चौकशी करण्यात आली. त्यानंतर या नावाची कुणीही व्यक्ती नसल्याचं विशेष शाखेनं पोलिसांना कळवलं. त्याचबरोबर विशेष शाखेच्या पोलिसांनी 10 दिवस तिच्यावर पाळत ठेवली. मालविका कुठे जाते, काय करते यावर पाळत ठेवत अतिशय गोपनीय पद्धतीनं RPFच्या महानिरीक्षकांना त्याबाबत अहवाल दिला. त्यानंतर त्यांच्या आदेशावर सिकंदराबाद JRP पोलिसांनी तिला अटक केली. पण जवळपास 1 वर्ष पोलिसांची खाकी वर्दी परिधान करून ती अधिकारी असल्याचा बनाव करत फिरत राहिली, तरी तिला कुणी पकडलं कसं नाही.